खर्च करतोय आणि चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये इनामपुरी टीमसाठी या पहिल्या ओव्हरमध्ये करतोय। या वेळेला फिरून खेळण्याचा प्रयत्न केलाय किरण भुईरला, चेंडू बराच उंच हवेमध्ये राहिलाय, बराच वेळ हवेमध्ये चेंडू होता, परंतु 2 धावा मात्र पूर्ण केल्या। किरण आणि स्वप्नीलला 2 धावा मिळवल्या। 6 बॉल पहिले समाप्त झाले। पहिल्या षटक पॉवर प्लेचा इथून संपलाय आणि अंकन मात्र खर्च केल्या आपल्या गोलंदाजीमध्ये फक्त 4 धावा। चांगले षटक राहिले, चांगली गोलंदाजी केली त्यानं आणि चांगल्या षटकाचा नमुना इथे पेश केलाय आणि इनामपुरी संघाला पहिल्या षटकामध्ये त्याने फ्रंटफुटला सध्या ठेवलंय। फक्त 4 धावसंख्या खर्च करताना थोडंसं बॅकफुटला पहिल्या षटकामध्ये भोईर ब्रदर्स भैरवनाथ विचुंबी संघ धावसंख्या 4। षटक क्रमांक 2 सुरू झाले आणि त्यातील पहिला बॉल आपण पाहत आहे अलॉंग द कार्पेट। वेगानं चेंडूला फील्ड केल्यानंतर अंकन थ्रो सुद्धा केला आणि त्यानंतर मिळवली आणखी एक सिंगल टीम तुम्ही पाहताय संघ आहे विचुंबे संघ। एकदा मिळाली, 1च्या मदतीने धावसंख्या आता 5 अंकावर तुम्हाला 5 रन्स पाहायला मिळतील। 5 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत। किरण स्ट्राईकवर येतोय, किरणकडे सुद्धा आक्रमकता आहे, आपल्यामध्ये चांगले मोठे फटके आहेत, ते आता या मॅच मध्ये दाखवणं गरजेचं राहील। तर इनामपुरी संघ आणि त्या संघासमोर धावा सुद्धा येणं महत्वाचं आहे। क्लास दाखवलाय, फक्त दिशा दिली, फुलटॉस बॉल होता आणि त्या फुलटॉस बॉलला कन्वर्ट केलाय 4 धावेसाठी येणारा हा चौकार। स्पर्धेचा दर्जा जर आपण पाहिला अगदी उमेश सर, कारण अशा पद्धतीची नियमावली, कारण तुम्ही प्लेइंग 11 लिस्ट आयोजकांपर्यंत स्कोरर पर्यंत पोहोचवणं ही लीग मध्ये आपण पाहत असतो, परंतु मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर ते पाहायला मिळतं आणि या स्पर्धेने यंदा आणखी एक वेगळी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। अगदी तो फॉर्म तुम्हाला पाहायला मिळतोय, त्या संघाचं नाव असेल, प्लेइंग 11चं नाव पाहायला मिळत आहे, तुमचे 13 खेळाडू, त्यांची नावं आणि या साऱ्या गोष्टी अगदी रायगडचं टेनिस क्रिकेट इतकं परिपक्व आणि क्रिकेटची क्रेज महत्वाकांक्षा तुम्हाला पाहायला मिळत आहे। त्यावेळेला चांगला बॉल, आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळाला। गोलंदाज कार्तिकला तुम्ही पाहू शकाल, कार्तिक मात्रे, आणि चांगल्या चेंडूची आणखी एक सांगता डॉटबॉलची समाप्ती पाहायला मिळाली। स्वप्नील 5 चेंडूचा खेळ करतोय, 2 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या। किरणच्या खात्यामध्ये 6 धावा 4 बॉलमध्ये। पुन्हा एकदा कार्तिक सज्ज होईल, 3 चेंडूमध्ये 5 धावा त्यानं खर्च केलाय आणि धावसंख्या स्थिर आहे ती 9 या अंकावर। मोठा फटका खेळण्याचा मानस आपला होता, प्रयत्न सुरेख होते, घोटा टिकून खेळले होते किरण भुईर। चेंडू अगदी बॅटच्या किंचित एज आपण पाहिली आणि त्याच्यावर सिंगलने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पहिलं दशक कंप्लीट झाले। 10 रन्स विचुंबी टीमचं आणि चांगली गोलंदाजीचा अगदी नमुना इथून केपीसी इनामपुरी संघ दाखवतोय। सरासरी कुठपर्यंत पोहोचला जाईल, कितीचं टार्गेट, कितीचा वन या मॅच मध्ये राहत आहे,